गेले 5-6 महिने तिचं फक्त आजी आजोबा एवढंच चालू आहे. ते येणार नाहीत. येत नाहीयेत म्हणजे काहीतरी इगोज. हे बघ, तुमचे इगोज, तुमची भांडणं तुम्ही बघा, ते नाही का भोगायचं. पण आता नवीन आईबाप कुठनं पैदा करू? मी करू. नमस्कार, मी रघुनाथ बळवंत जोगळेकर. नमस्कार, मी मंगल रघुनाथ जोगळेकर. तरी म्यूट त्या शब्दांना 5 दिवसात मास्टर प्लॅन बनवायचा. कसा बनवायचा सांग. 3D मध्ये चालेल. 3D मॅक्स आहे या आणि 8GB रॅम. एवढ्या स्पीड मध्ये वाचते सगळ्या फाईल्स? जमते मला. त्याला काही कळत नाहीये, सो डोंट वरी. चित्रपटाविषयी सांगायचं तर खूप आत्ताच्या काळातली फिल्म आहे आणि आत्ताची जी नाती तुमची आहेत ती कशी काय म्हणतात त्याला की तकलादू होत चाललेली आहेत यावर भाष्य करणारी ही फिल्म आहे. आणि माझ्या रोलविषयी सांगायचं तर हिरोला नाक्यावरती आल्यावरती योग्य रस्ता दाखवणारा एक वाटाडे असतो ना, तसा मी छोटासा रोल आहे की फक्त मी त्याला सांगतो की तू त्या दिशेने जा. आता ती दिशा कुठली आणि कुठल्या दिशेने तो हिरो जातो आणि कसा त्याला यश मिळतं याविषयी मला वाटतं जास्त मी भाष्य करणार नाही. फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. पण आत्ताच्या काळातली अत्यंत महत्त्वाची फिल्म आहे असं मला खरंच आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण या नात्यांना आपण कशा पद्धतीनं जपायला हवं आणि आपण वेगाने खरंच खूप प्रगतीकडे निघालो आहोत, पण कुठेतरी थांबून आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा गरज आहे हे सांगणारी खरं तर फिल्म आहे. आणि खरंच आपण प्रत्येकाने ते करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही नक्की ही फिल्म पहा. आपल्याकडे मराठीमध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म्स होत आहेत जे भारतात, अखंड भारतात कुठेही होत असेल की नाही याबद्दल मला शंका आहे. आणि ह्या वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म्स करणाऱ्या लोकांना जर तुम्ही प्रोत्साहन दिलं नाहीत तर कुठेतरी हेही खुंटेल आणि नंतर कुठेही आपणसुद्धा त्या ग्लॅमरच्या झोनमध्ये आणि फेरी टेल्समध्ये आणि अंधश्रद्धेच्या फिल्म्समध्ये वाहवत जाऊ. आणि जे मराठी लोकांबद्दल म्हटलं जातं की खूप पुढारलेल्या विचारांची माणसं असतात ते कुठेतरी त्याच्यावरती एक बट्टा लागेल. त्यामुळे तुम्ही खरंच आवर्जून या अशा पद्धतीच्या फिल्म्स पाहायला पाहिजेत आणि या पाहून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे ही जी मंडळी आहेत ही फिल्म करणारी त्यांना अजून अशाच चांगल्या फिल्म्स करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. थँक्यू.